तर केपलरचा दुसरा नियम काय सांगतोय नीट समजून घ्या. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा आहे आणि ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता चित्रामध्ये बघा, जर तुम्ही बघितलं ए बी आणि सी डी हे कक्षेमधले दोन बिंदू आहेत. ए एस बी हे जे क्षेत्रफळ आहे ते सी एस डी हे क्षेत्रफळ समान असणार आहे, कारण त्यांनी समान कालावधीत ते अंतर कापलेलं आहे आणि त्यामुळे हे जे क्षेत्रफळ आहे ते सुद्धा समान आहे, असं केपलरचं म्हणणं आहे. तिसरा नियम हा जो सांगितलेला आहे तो सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल. आवर्तकाल म्हणजे सूर्याभोवती फिरण्यासाठी जो वेळ लागतो, तो एकदा फिरण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण आवर्तकाळ असं म्हणतो. त्याला कॅपिटल टी हे दर्शवतात. तर आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. टी स्क्वेअर समानुपाती आर क्यूब. टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तर लागलेला जो कालावधी आहे आवर्तकाल एकदा फिरण्यासाठी आणि सूर्याच्या आणि त्या ग्रहाच्या मधलं जे अंतर आहे त्याची सरासरी, त्याला आपण आर म्हणायचे. तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. म्हणजे हे जे आवर्तकाळ जो आहे त्याचा वर्ग आणि अंतर त्या ग्रह आणि सूर्याच्या मधलं त्याचं घन, याचं जर आपण समानुपाती बघितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याला आपण म्हणतो. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. के म्हणजे कॉन्स्टंट, एक स्थिरांक. तर केपलरचे हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून अनेक शोध लागले याच्यावरती, खूप याच्यावरती निरीक्षण आहे. ग्रह या नियमांचे पालन करतात याचे कारण माहीत नव्हते आणि त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा महत्त्वाचा सिद्धांत आहे जो आपल्याला न्यूटन यांनी दिलेला आहे. तर न्यूटन यांचं म्हणणं काय आहे बघा. असं लक्षात येतं आहे की न्यूटननी या सिद्धांतानुसार सांगितलं आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करत असते आणि त्यांच्यामध्ये एक बल असते आणि ते बल कशावर अवलंबून आहे, तर त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे. चित्रामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. चित्रामधून आपल्याला स्पष्ट होतं आहे. M1 M2 हे दोन वस्तू आहेत, त्यांचं वस्तुमान, वस्तू दोन आहेत आणि त्यांचं वस्तुमान M1 M2 आहे. त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते D आहे. तर फोर्स F म्हणजे फोर्स म्हणजेच बल, जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते समानुपाती आहे त्यांच्या वस्तुमानाशी म्हणजे M1 M2 आणि व्यस्तानुपाती आहे. तो D जो खाली दिसतोय ना त्याला व्यस्तानुपाती म्हणतात. बघा, डी स्क्वेअर म्हणजे त्यांच्या मधलं जे अंतर आहे त्याचा वर्ग करायचा आहे. समानुपाती म्हणजे काय की एक गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट वाढते. आता समजा आपण एक टी शर्ट विकत घ्यायला गेलो आणि त्याची किंमत असेल 200 रुपये. 2 टी शर्ट विकत घेतले तर त्याची किंमत वाढणार आहे, 400 रुपये होते. तर टी शर्टची संख्या वाढली की जे टोटल मनी आपल्याला टोटल जे पैसे द्यायचे ते सुद्धा वाढतात. तर याला समानुपाती म्हणतात. आणि व्यस्तानुपाती म्हणजे काय, एखादी गोष्ट वाढली की दुसरी गोष्ट कमी होते. ठीक आहे, की आता समजा आपल्याकडे 1000 रुपये आहेत आणि आपण 200 रुपयाचे टी शर्ट विकत घ्यायला गेलो तर आपल्याला 5 टी शर्ट मिळतील. पण तेच जर 1000 रुपयाला एक टी शर्ट असेल तर आपण एकच घेऊ शकतो. म्हणजे किंमत वाढली की टी शर्टची संख्या कमी झाली, याला व्यस्तानुपाती म्हणायचं. आता बघा, वस्तुमान जर जास्त असेल तर गुरुत्वीय बल हे जास्त असणार आहे आणि दोन वस्तूंमधलं अंतर जर जास्त असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार आहे. तर तेच आपल्याला इथे दिसतंय. तर गणितीय भाषेमध्ये F इज इक्वल टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. तर जी, कॅपिटल जी ज्याला आपण म्हणतो, तो एक स्थिरांक आहे. ठीक आहे, तर दोन वस्तूंमध्ये जर एक वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर काय होईल, तर गुरुत्वीय बल सुद्धा दुप्पट होईल. M1च्या जागी 2M1 लिहिलं, 2 नी गुणाकार केला तर जे गुरुत्वीय बल आहे ते सुद्धा दुप्पट होईल. आणि जर दोघांना दुप्पट केलं तर काय होईल, तर ते 2 गुणिले 2 म्हणजे 4 पट होईल. ठीक आहे, तर आपण इथं गोलाकृतीचा विचार करतो, पण गोलाकृती असेलच असं काही नाही. इररेग्युलर शेप म्हणजेच
वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे शेप्स असू शकतात, आकार असू शकतात. मग त्याच्याविषयी काय ते आपण पुढे बघणार. सेंटर ऑफ मास, ज्याला आपण वस्तुमान केंद्र असं म्हणतो, वस्तुमान केंद्र. आता बघा इथे जीची व्हॅल्यू दिलेली आहे, कॅपिटल जी. इथे तुम्ही बघू शकता कॅपिटल जी इथे खाली बघता येईल. 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हा कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे. SI युनिट, जे आपण SI एकक जे आपण घेतो, तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे काढलं कसं, तर त्याच्या मागे गणितीय उदाहरणं आहेत, अनेक प्रकार गोष्टी समीकरणं आहेत. पण जर एखादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आता इथे जर फॉर्म्युला बघितला, इक्वेशन बघितली, तर M1 M2 जर आपण 1 किलो घेतलं आणि त्यांच्यामधलं दोन वस्तूंमधलं अंतर जर आपण 1 मीटर घेतलं, तर आपल्याला गुरुत्वीय बल म्हणजेच कॅपिटल जी मिळणार आहे. आणि ते बल त्यांनी शोधून काढलेलं आहे. आता बघा इथे फार महत्त्वाचं दिलेलं आहे, एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील बिंदू असतो. आता बघा गोळा असेल तर आपण त्याचं केंद्र घेऊ शकतो, पण जर एक पुस्तक असेल तर काय करणार, तर त्याचं वस्तुमान कुठे आहे आणि किती आहे, कसं आहे, हे कसं मानणार. तर आपण काय करतो की त्याचं एक वस्तुमान केंद्र हे गृहीत धरतो. तर एक वस्तुमान केंद्र आपण मानतो. एक समान घनता असेल तर गोळाकृती वस्तूचं वस्तुमान केंद्र त्याच्या भूमितीय केंद्र एवढे असते. गोळा आहे त्याचं केंद्र म्हणजेच वस्तुमान केंद्र. पण जर दुसरी कुठली वस्तू असेल तर तसं करता येणार नाही आपल्याला. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगताना बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटन यांनी कशाच्या आधारे केले, ते केपलरच्या नियमांची मदत घेऊन आपण सांगू शकतो. आता इथे बघा, सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती, त्याला अभिकेंद्री बलाचा परिणाम, इफेक्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स असं सुद्धा म्हणतात. आता आपण जर फॅन लावला, थोड्या वेळानंतर तो एक समान गतीने फिरत राहतो, एकसारखा फिरत राहतो आणि तो वर्तुळाकार फिरत राहतो. तर त्याच्याबद्दलच आपण बघणार आहे. समजा आपण ते जे बल लावलेलं आहे त्याला आपण mv²/r एवढं घेऊया. गणितीय दृष्टीकडे इक्वेशन्सने आपण ते दाखवू शकतो. F = mv²/r. तो वर्तुळाकार कक्षेमध्ये ग्रह फिरतोय असं आपण मानूया. ॲक्च्युली तो लंब वर्तुळाकार फिरतो, पण आपलं कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून आपण काय केलं की आपण एक वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो असं मानूया. तर त्याची चाल जर काढली तर कापलेलं अंतर भागिले त्यासाठी लागलेला काळ. तर तुम्हाला माहिती आहे की एक वर्तुळ असेल तर त्या कक्षेचा परिघ म्हणजे 2πr. r म्हणजे सूर्यापासूनचे अंतर. जर v = 2πr/t, इथे सगळ्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. F = mv²/r. व्हीच्या जागी 2πr/t टाकलेलं आहे, व्हीच्या जागी 2πr/t टाकलेलं आहे. आणि सगळ्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर r² गुणाकार करायचा आहे आणि भागाकारसुद्धा करायचा आहे. आणि पुढच्या स्टेपमध्ये बघा त्यांनी 4m π²/r²/t². तर t² आणि r³ यांचा स्थिर आपल्याला एक गुणोत्तर मिळालेले. F डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे सूर्य आणि ग्रह यांच्यामधील अभिकेंद्रीय बल हे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते. हे तर आपल्याला कळलेलं आहे. बघा, दोन गोष्टी आपण इथे विचार करतो. एक म्हणजे अभिकेंद्री बल. मगाशी आपण बघितलं होतं, एक दगड फिरवला की त्याच्यावर आपण बल लावतोय, ते केंद्राकडे आकर्षित करणारं बल आहे. आणि इकडे सुद्धा गुरुत्वीय बल हे केंद्राकडे आकर्षित करणारं बल आहे. तर गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. न्यूटनने निष्कर्ष काढला. तर निष्कर्ष त्यांनी असा काढला की अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ते आहे. तेच आपल्याला न्यूटनच्या नियमात दिसतंय. तर आता समजा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे. कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं की तुम्हाला ते जमणार आहे. महेंद्र आणि विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर आहेत. त्यांचं वस्तुमान दिले आहेत 75 किलो आणि 80 किलो. त्यांच्यामधलं गुरुत्वीय बल काढायचं आहे. तर त्यासाठी न्यूटनचा सिद्धांत वापरलेला आहे.
त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर फार छोटं आहे बघा. हे जे बल लावलेलं आहे ते फारच छोटं आहे, इतकं छोटं आहे की त्याचं आपल्याला कुठली जाणीव होत नाही. आता आपण बघितलं की पृथ्वी आणि सूर्यामध्ये आकर्षण आहे, पृथ्वी आणि चंद्रामध्ये आकर्षण आहे. एवढंच काय, प्रत्येक गोष्टीमध्ये आकर्षण आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येतो की समजा तुमच्या वर्गामध्ये लावलेला फॅन आणि तुमच्यामध्ये सुद्धा गुरुत्वीय बल आहे, मग तुम्ही फॅनकडे का आकर्षित होत नाही? होत आहे, पण ते जे लावलेलं बल आहे ते अतिशय कमी, अतिशय कमी, ते नगण्य आहे. जर महेंद्र त्या बाकावर बसला आहे आणि घर्षण शून्य आहे, तर तो विराटकडे सरकू लागला तर किती त्याची चाल आहे त्याचा विषय विचार केलेला आहे. तर तो दुसरा उदाहरण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचं त्वरण काढलं A=F/m, तर ते फारच कमी येते, 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि न्यूटनचं पहिलं समीकरण आपण जर वापरलं V=U+AT, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली, व्ही म्हणजे सुरुवातीला त्याचं बल जे त्याची जी चाल होती ती 0 होती, आणि नंतर मग 5.34 × 10⁻⁹ आणि टाईम जो आहे तो 1 सेकंद आहे. तर त्याचा वेग किती आहे बघा, 5.34 × 10⁻⁹. हा सुद्धा अतिशय कमी वेग, तो जाणवणारच नाही, इतका संत आहे की तो जाणवणारच नाही. तर तुम्हाला माहीत असेल की भरती आणि ओटी हे सुद्धा चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे होते. तर समुद्रामध्ये नेहमी भरती ओटी ही होत असते, दिवसातून 2 वेळा ती होत असते. ते पाणी जे येते समुद्राचं किनाऱ्यापाशी थोडं वाढतं आणि नंतर कमी होतं. तर समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय बलामुळे जे आकर्षण आहे त्याच्यामुळे ती बदलते, ते चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. आता पृथ्वीचे गुरुत्वीय बल याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेतलेली आहे की पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे कुठे जाते, केंद्राकडे आकर्षित होते. कुठलीही गोष्ट बघा केंद्राकडे जाते. आपण म्हणतो वर आणि खाली, पण ऑस्ट्रेलियामध्ये गेला तर तिथे वर खाली म्हणता येणार नाही. ठीक आहे, तर तिथे पृथ्वी जी आहे त्याचं वेगवेगळे भाग आहेत, पण तुम्ही काय म्हणता वर खाली, ॲक्च्युली तसं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही केंद्राकडे म्हटलं पाहिजे. पृथ्वीच्या केंद्राकडे प्रत्येक गोष्ट आकर्षित होते. इथे काही अजून उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही जर बघितलं तर पृथ्वीचं गुरुत्वीय बल काढलेलं आहे. महेंद्रावर पृथ्वीचं गुरुत्वीय बल जर काढलं, सगळे इक्वेशन जर बघितले, F=G(m1m2/r²), तर कॅपिटल जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. m1m2 म्हणजेच त्यांचं वस्तुमान आहे, पृथ्वीची त्रिज्या त्याच्यामध्ये टाकलेली, पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आहे. तर हे किती मोठं बल आहे, 733 न्यूटन, 733 न्यूटन एवढं बल आहे. ते खूप जास्त आहे. पृथ्वीचं तुमच्यावर जे गुरुत्वीय बल आहे ते खूप जास्त आहे, आणि पृथ्वीवर असलेल्या सगळ्या गोष्टींचं एकमेकांवर जे बल आहे ते फार कमी आहे, कारण त्यांचं वस्तुमान कमी आहे. हे जर तुम्ही बघितलं तर कळेल. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावर प्रयुक्त होते आणि चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमण करतो.